आणि त्यानंतर आता हे प्रकरण हायकोर्टात गेलेलं आहे आणि हायकोर्टामध्ये आज उच्च न्यायालयामध्ये नेमकं काय घडतं, काय निर्णय दिला जातो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। माणिकराव कोकाटेंच्या जामीन अर्जावर आता उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे। कोर्टाच्या बाहेर माणिकराव कोकाटे यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रुपाली, माणिकराव कोकाटेंच्या जामीन अर्जावर हायकोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे, काय अधिक माहिती मिळते, काय अपडेट आहे? माणिकराव कोकाटे यांच्यावरती आपण बघतो सरकारमध्ये खरं तर त्यांचं आधीच मंत्रिपद काढून घेण्यात आलेलं आहे। मात्र आज त्यांच्या महत्त्वाची सुनावणी ती सध्या हायकोर्टमध्ये पार पडत आहे आणि माणिकराव कोकाटे यांच्या सुनावणीसाठी म्हणून त्यांच्या अनेक समर्थक जे ते मोठ्या संख्येने सध्या हायकोर्टमध्ये जमा झालेले आहेत, त्या परिसरात जमा झालेले आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी पोलिसांचा देखील बंदोबस्त वाढल्याचं पाहायला मिळते। सध्या सुनावणी सुरू झाली असून वकिलांकडून आपण पाहत आहोत की महत्त्वाचा युक्तिवाद आता केला जात आहे। जेव्हा खरं तर माणिकराव कोकाटे यांचा आहे सदनिकेचं प्रकरण आलं होतं तेव्हा त्यांचं उत्पन्न जे होतं त्याच्यावरून खरं तर हा वाद कुठेतरी आता होताना पाहायला मिळत आहे आणि त्या संदर्भातला युक्तिवाद सध्या वकिलांकडून कोर्टामध्ये मांडला जात आहे। आपण बघतो की 1988 सालचा त्यांचं जे उत्पन्न होतं ते घर सदनिका घेतानाचं होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या उत्पन्नामध्ये काही फरक पडलेला होता। नंतर त्यांचं उत्पन्न वाढलेलं होतं, मात्र उत्पन्न वाढल्यानंतर घराचा ताबा सोडावा लागेल असा काही नियम नसल्याचा सुद्धा युक्तिवाद जो तो सध्या कोर्टामध्ये केला जात आहे आणि याच प्रकरणामध्ये आता सुनावणी चालू आहे। नेमकं या सुनावणी पुढे काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र आपण बघतो की हे जे प्रकरण आहे ते फार जुनं प्रकरण आहे आणि याच प्रकरणामध्ये आता आपण बघतो अनेक वर्ष उलटल्यानंतर आज एक अंतिम आणि महत्त्वाची अशी सुनावणी पार पडताना पाहायला मिळत आहे। सदनिकामध्ये झालेला हा सगळा जो व्यवहार आहे त्या अनुषंगाने सध्या राज्य सरकारकडून बघतो मुख्यमंत्र्यांनी आधीच माणिकराव कोकाटे यांचा जो राजीनामा आहे तो राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे आणि राज्यपालांनी तो राजीनामा मंजूर देखील केलेला आहे। मात्र आता जेव्हा सुनावणीला सुरुवात झालेली आहे तेव्हा महत्त्वाचा युक्तिवाद खरं तर वकिलांकडून केला जात आहे। आपण बघतो की माणिकराव कोकाटे यांच्याकडून आपण बघतो की निकालामध्ये जर पाहिलं आपण तर माणिकराव कोकाटे यांचं वार्षिक जी मिळकत होती त्या संदर्भातला केवळ अंदाज जो आहे तो व्यक्त केला गेला होता। त्यांचं जे अलॉटमेंट लेटर आहे ते 94चं आहे। त्यावेळी त्यांचं जे उत्पन्न होतं त्याच्यानंतर आपण बघतो काही वर्षानंतर त्यांचं उत्पन्न वाढलेलं होतं। त्याच्यामुळे जर उत्पन्न वाढलं तर घराचा ताबा सोडावा लागेल असा काही नियम खरं तर माडाच्या या नियमावलीमध्ये नव्हता। अशा पद्धतीचा युक्तिवाद सुद्धा खरं तर आजच्या या सुनावणी दरम्यान केला जात आहे वकिलांकडून। त्याच्यामुळे पुढचा युक्तिवाद ऐकणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। मात्र माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला हा युक्तिवाद अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे आणि तोच युक्तिवाद ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने सध्या कोकाटे यांचे सगळे समर्थक जे ते हायकोर्टच्या परिसरामध्ये खरं तर जमा झालेले आहेत। मागच्या अनेक दिवसांपासून बघतो की कोकाटे यांच्या या सदनिकेचं प्रकरण जे ते सध्या चर्चेमध्ये आलेलं आहे। कुठेतरी माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होईल अशा पद्धतीची परिस्थिती खरं तर निर्माण झालेली असताना आपण पाहत आहोत की एका ठिकाणी नाशिकमधून त्यांना अटक करण्यासाठी एक पथक जे ते मुंबईत दाखल झालेलं आहे। मात्र माणिकराव कोकाटे जे त्यांना जशा पद्धतीने एक बीपीचा त्रास होत होता, हाय ब्लड प्रेशरचा त्रास होत होता आणि त्याच्यामुळे त्यांनी लीलावती रुग्णालयामध्ये ते दाखल झालेले आहेत। ते सध्या त्या डॉक्टरांकडून त्यांच्यावरती उपचार केले जात आहे। मात्र असं असताना आपण जर पाहत आहोत की या ठिकाणी कोर्टामधली जी हिअरिंग आहे ती आता सुरू झालेली आहे। या सुनावणीवरती खरं तर अनेक गोष्टी खरं तर अवलंबून असणार आहेत। जशा पद्धतीने आपण बघतो की अजित पवार यांच्याकडे काही दोन दिवसांपूर्वीच माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला होता आणि आपण पाहत आहोत की जो सदनिकेच्या व्यवहारासंदर्भातले जे आरोप खरं तर माणिकराव कोकाटे यांच्यावरती केले जात आहेत या प्रकरणामध्ये आपण नैतिक जबाबदारी स्वीकारून खरं तर हा राजीनामा देत असल्याचं माणिकराव कोकाटे यांनी खरं तर आपल्या पत्रामध्ये म्हटलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भातला खरं तर आता सुनावणी चालू आहे आणि या सुनावणीच्या अनुषंगाने आपण बघतो की अनिकेत जे आहेत ते वकील ते आता माणिकराव कोकाटे यांचं खरं तर आपण बघतो की त्यांच्या बाजूने खरं तर कुठेतरी युक्तिवाद करताना पाहायला मिळतात आणि 94च्या एकूणच त्या अलॉटमेंट लेटरवरती म्हाडाने जे काही नियम दिलेले होते त्या नियमामध्ये उत्पन्नाचा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। काही वर्षानंतर उत्पन्न वाढलं तर त्या अनुषंगाने कोणताही नियम खरं तर त्याच्यामध्ये नव्हता आणि त्याच्यामुळे नेमकं आता या सुनावणीमध्ये पुढे काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।